जकराया महाराज म्हणजे आमची आस्था आहे, आमची निष्ठा आहे, तेजोमय प्रेरणा देणारे जकराया महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। प्रतिमा पूजन करत असताना एकच विचार मनामध्ये येतोय, जकराया बाकी काही नको, हे जकराया बाकी काही नको, माझ्या बळीराजाच्या कष्टाचं चीज होऊ दे, माझ्या बळीराजाच्या कष्टाचं चीज होऊ दे, त्याने पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ दे, ही कामनाच या ठिकाणी मान्यवर या प्रतिमा पूजनाच्या माध्यमातून करत आहेत। म्हणून एकदा या गौरवशाली कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय। मालकाचं नाव काय तुमचं? दुकानदार नाव काय तुमचं? सुंदर काका माने। नाही सुरुवात प्रमुख खाली येतो, ते जकराया शुगरचे डायरेक्टर आहे। बरोबर। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। जकराया महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी घालून माझ्या बळीराजाला सोन्याचा दिवसच येऊ दे, ही कामनाच या निमित्ताने संपन्न होती आहे। जकराया शुगरचे डायरेक्टर सन्माननीय श्रीधर माने हे देखील या निमित्ताने उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जकराया महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। सन्माननीय माने पाटील साहेब, डायरेक्टर माने साहेब, चेअरमन साहेब, कार्यकारी संचालक सचिनजी जाधव साहेब, राहुल मालक, शेतकरी बांधव, सर्व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जकराया महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। या पूजनाचा हेतू एकच असतो की माझ्या बळीराजाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, ऊस शेतीच्या माध्यमातून त्यांना घनघोर यश प्राप्त करावं, ही कामनाच मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे। संपूर्ण देशभरासह जपानपर्यंत जकराया शुगरचा डंका या ठिकाणी वाजत आहे। हे सर्व घडत आहे हे सभासद शेतकरी बांधवांच्या निष्ठेमुळे, आणि अशाच प्रकारची प्रगती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये संपन्न होणार आहे। मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हायचं। हा आपला महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानणारा महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांना मानणारा महाराष्ट्र। याच महाराष्ट्रामध्ये अनेक बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयोगाच्या माध्यमातून काम करत असताना जे काम छत्रपती शिवरायांनी त्यावेळेस केलं की माझ्या शेतकरी बांधवांच्या काळीला सुद्धा महत्व प्राप्त झालं पाहिजे, ते त्या काळात साहेबांनी महाराजांनी केलेलं काम या काळात चेअरमन साहेबांनी आदर्श मानून त्या कामाला सुरुवात केलेली आहे। मानेपाटाला मी आवर्जून सांगू इच्छितो, सुरेशजी मानेपाटी साहेब पाठीमागच्या कालखंडामध्ये एमपीच्या मारावरती इतक्या प्रकारचं भयंकर वास्तव निर्माण होतं, शेतकरी बाजूलाच भूमीचं पात्र आहे, परंतु शेतकरी ऊस पिकवायचा, ऊस घालायचा कुठं हा मोठा प्रश्न होता। त्यावेळेस साहेबांनी पायाचं साल्ट निघेपर्यंत सभासदांबरोबर फिरले आणि या जकराया परिवाराची निर्मिती केली। मोठा संघर्ष साहेबांनी पाहिलेला आहे आणि त्याच्यानंतर घरगुतीच असं यश आता मिळत आहे। कारण हे यश जे आहे ते फक्त आता एमकी पुरतं राहिलेलं आहे, ते जपान पर्यंत पोहोचलेलं आहे। कारण या कारखान्यामध्ये असणारी जी टेक्नॉलॉजी आहे,
अतिशय उच्च दर्जाची आहे. शेतकऱ्यांना सर्वोपरी मिळावं, शेतकऱ्यांचा फायदा व्हावा याकरता हा जत्राळे परिवार निष्ठेनं काम करत आहे. कारण आपण ज्या प्रतिमेचं पूजन केलंय हे जत्राळे महाराज यांना निष्ठा, यांना आदर्श मानून काम करणारा हा परिवार आहे. खरं साहेबांचे पुनश्च एकदा या कामासाठी आपण भरभरून कौतुक करावं लागेल. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेले सन्मान्य सुरेशजी माने पाटील साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आलेल्या मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खर तर शेती म्हटलं की अनेकांची नावं येतात, परंतु ऊस म्हटलं आणि ऊस शेतीमध्ये ज्यांचं नाव संपूर्ण जगामध्ये प्रामुख्याने घेतलं जातं, कारण ऊसाच्या मुळीपासून पेरेतील अंतर कसं असावं अशी सखोल माहिती देणारे व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेशजी माने पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणार आहे. कारखान्याचे भीष्म पितामह ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेबांना विनंती आहे की आपण सुरेशजी माने पाटील साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. शेतीचे गाडे अभ्यासक वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ सन्माननीय सुरेशजी माने पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो. शेतीचे गाडे अभ्यासक सन्माननीय सुरेशजी माने पाटील साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतोय. ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते मानाचा नेता बाबू साहेबांचं या ठिकाणी स्वागत त्या ठिकाणी केलं जातं. ऊस शेतीला जे जे आवश्यक आहे ते जे सगळं माने पाटलांच्या व्याख्यानातून आपण ऐकणार आहोत असे ऊस शेतीचे गाडे अभ्यासक सन्माननीय सुरेशजी माने पाटील साहेब यांच्या या ठिकाणी जत्राळे परिवाराजवळ यथोचित सन्मान संपन्न होतो. त्यानंतर खर तर सिर्फ नाम ही काफी है असे आरसीएफ कंपनीचे सन्माननीय भूगत साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. सन्माननीय राहुल मालकांना विनंती आहे की आपण साहेबांचं स्वागत करायचं आहे. मानाचा नेता श्रीपती साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. कारण प्रत्येक दाण्यामध्ये कशा प्रकारचे मोती आहेत आणि ते शेतीला कशा प्रकारचे लागू होतात अशा प्रकारचं मार्गदर्शन साहेबांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. आरसीएफचा दर्जा आज देशभरातील आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाजू लागलेला आहे. अशा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय भूगत साहेब यांचा जत्राळे परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी राहुल मालकांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान संपन्न होतो. आरसीएफचा किती लाख बोलायचा आहे याचे अनुभव आपण घेतलेलेच आहे, परंतु त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण हे देखील ऐकणार आहोत असे सन्माननीय भूगत साहेब. यानंतर खास शेतकऱ्यांच्या वतीनं खरं तर मालकांना आणि साहेबांना आवडत नाही की आमचा सन्मान काय कार्यक्रम आमचाच असतो, परंतु शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी चेअरमन ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेब यांचा देखील सन्मान होणार आहे. सन्माननीय पारप्पा पुजारी साहेब मिली यांना विनंती आहे की आपण चेअरमन साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारण या कारखान्यावरती निष्ठा असणारे अनेक समाजात बांधव आहेत. त्यापैकी सन्माननीय पारप्पा पुजारी साहेब यांच्या शुभ हस्ते चेअरमन साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. उद्योग क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून त्यांची आज ओळख आहे असे सन्माननीय ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर प्रत्येक बाजूमध्ये बाळकावी पाहणारे साहेब, राजकारणापासून अधिक असणारे, फक्त उद्योग आणि माझा शेतकरी यांच्यासाठी झटणारे साहेब अशी त्यांची ओळख आहे असे कारखानदाराचे भीष्म पितामह सन्माननीय ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर कार्यकारी संचालक सन्माननीय एमडी साहेब अर्थात सचिनजी जाधव साहेब यांना देखील यथोचित सन्मान संपन्न होणार आहे. सन्माननीय आबासाहेब जगदाळे यांना विनंती
आहे आपण MD साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारण नितीनजी गडकरी यांना आदर्श बनवून त्यांच्या कार्याखाली गडकरी साहेबांनी सचिन जाधवांची खऱ्या अर्थानं काम पाहिलं आणि सांगितलं की सचिन तुमचं जे काम आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त भारतातच नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओळखलं जाणार आहे. तेच काम तुम्ही चालू ठेवा. अशा प्रकारचे काम करणारे सन्माननीय सचिनजी जाधव साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. लोकांच्या गळ्यातील ताई सन्माननीय चक्राया सुगरचे MD सचिनजी जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतोय. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांकरता अहोरात्र झटणारे सन्माननीय सचिनजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. यानंतर सन्माननीय पूर्णवेळ संचालक राहुलजी मालक यांचा देखील यथोचित सन्मान संपन्न होणार आहे. गुरुदेव अण्णा पुजारी साहेबांना विनंती आहे की आपण साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. कारखान्याच्या बाबतीमध्ये अगदी अखंडपणे या ठिकाणी राहून कारखान्यासाठी अहोरात्र वेळ देणारे सन्माननीय राहुल मालक जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. प्रगतशील शेतकरी गुरुदेव अण्णा पुजारी यांच्या शुभहस्ते हा सन्मान संपन्न होतोय. खर तर परमेश्वराचे तर पुजारी तर आहेतच, परंतु त्यांच्या कामाच्या बाबतीतून शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांकरिता वेळ देणारे पुजारी यांच्या शुभहस्ते हा यथोचित सन्मान संपन्न होतोय. ऊस शेतीच्या बाबतीत प्रगतशील असणारे गुरुदेव अण्णा पुजारी यांच्या शुभहस्ते हा यथोचित सन्मान संपन्न होतोय. यानंतर या कारखान्याच्या डायरेक्टर सन्माननीय श्रीधर काका माने यांचा देखील यथोचित सन्मान संपन्न होणार आहे. डॉक्टर बाळासाहेब सर्वे साहेब यांना विनंती आहे की आपण मानेकाकांचं स्वागत करायचं आहे. खरं तर जकरायाची जी निष्ठा जोपासलेली आहे ती सन्माननीय मानेकाकांनी खऱ्या अर्थानं अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत मानेकाका या परिवाराशी निगडीत आहेत. अशा मानेकाकांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होत आहे. जकराया परिवाराचे स्नेही बाळासाहेब सर्वे यांच्या शुभहस्ते माने साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. जगराच्या प्रत्येक ठिकाणी अगदी निष्ठा जोपासत उपस्थित असणारे श्रीधर काका माने यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान संपन्न होतो. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न झालं तरी चालेल. यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सन्माननीय आमचे मार्गदर्शक सचिनजी जाधव साहेब यांनी करावं असं साहेबांना मी विनंती करत आहे.